नाशिकमधील म्हाडा भूखंड घोटाळ्याची व्याप्ती वाढलेली आहे। म्हाडाच्या घोटाळ्यात बिल्डरांच्या फायद्यासाठी नियमांना खो दिल्याचा तपासात खुलासा झालाय। नगररचना विभागाचे कल्पेश पाटील आणि भूमी अभिलेखचे बिपिन काजळे यांना 13 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। काजळे यांच्या कार्यालयातून बोगस रबरी स्टॅम्प, शिक्के आणि नकाशे जप्त करण्यात आलेले आहेत। 20% म्हाडा कोटा प्रकरणातील तब्बल 41 संशयित व्यवहारांमध्ये सहभागाची माहिती आहे। पाटील काजळे संगनमताने बड्या बिल्डरांना फायदा करून देत असल्याचा आरोप आहे। महसूल, म्हाडा, नगररचना आणि भूमी अभिलेख विभागातील आणखी अधिकाऱ्यांवर गुन्हे शाखेची नजर आहे। जप्त रजिस्टर, 7/12, नकाशे आणि पोस्ट हिस्सांची पुराव्यांसाठी पडताळणी सुरू आहे। चौकशीतून आणखी मोठी नावं समोर येण्याची शक्यता आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।